नमस्कार, मी स्नेहल. स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण चमचमीत आणि चविष्ट एकदम साध्या सोप्या पद्धतीत टोमॅटो सार रेसिपी बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. टोमॅटो सार बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊयात. इथे टोमॅटो घेतलेले आहेत, चांगले पिकलेले. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, लसणाच्या पाकळ्या, कढीपत्त्याची पानं, मोहरी, तिखट, हळद, जिरं, चिंच घेतलेली आहे थोडी, हिंग, धणे घेतलेले आहेत आणि इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून, चवीनुसार मीठ. सर्वात आधी टोमॅटो उकडून घेऊयात. पाणी घालूयात. तुम्ही कुकरच्या ऐवजी पातेल्यातही वाफवून घेतलं तरी चालतं. ते कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे, त्यात टोमॅटो उकडून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो उकडून घेतलेले आहेत कुकरच्या 3 शिट्या घेऊन. याची सालं निघालेली आहेत, म्हणजे ते पूर्णपणे शिजलं आहे. तुम्हाला जर हे सालं आवडत नसेल तर तुम्ही या सालं काढूही शकता. याचे तुकडे करून घेऊयात मिक्सरला प्युरी करण्यासाठी. ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठं, त्यात घालूया. मिक्सरच्या भांड्यात सगळे टोमॅटो उकडलेले घालून घेतले. यात चिंच, धणे, ओलं खोबरं, पाणी न घालता वाटण करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता पूर्ण बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. टोमॅटो सारला फोडणी देऊन घेऊयात. इथे कढई घेतलेली आहे, तेल घालूयात. साधारण एक मोठा चमचा तेल घातला आहे, तापलं आहे. यातच मोहरी तडतडली की जिरं घालून घ्यायचं. लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या, कढीपत्त्याची पानं, हिंग घालूयात. कोथिंबीर मी फोडणीतच घालते. मिक्सरमधून जे टोमॅटोचे सारसाठी वाटण तयार केलं ते घालूयात. मिक्सरच्या भांड्यातच थोडं पाणी घालून घेतलं होतं, तेच घालूयात. आता यातच तिखट घालूयात. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. यातच हळद घातली, मीठ घालूयात. टोमॅटो सारला एक 5 मिनिटं छान उकळी येऊन द्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो सार तयार आहे. ते सर्विंग डिश मध्ये सर्व करून घेऊयात. टोमॅटो सार तयार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्याच रेसिपीज मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.